मामाची ड्रेसिंग तुम्हाला येते ना काही करता? एक नंबर एक मध्ये आवडली ना. तुम्ही काजू बदाम खावा लागले. हाय मामा, तू तर भारी दिसतो. ब्लॉग काही बोलशील? एकदम कमाल करते, नेक्स्ट लेवल है. थँक्यू. डोका बोललो मी. बा हे डोकावाला माणूस आमचा मामा, मुकेश मामा. ताई एक नंबर. तुम्ही तर एकच नंबर. तू पण मस्त. कमला साहेब त्यांचे खूप खूप आभार. विनर्स टीमचे सुद्धा खूप खूप आभार, जे सगळेजण इथं आले. खूप खूप धन्यवाद. मी सगळ्यांना विनंती करेन आपण स्थाना बंद व्हावं. आपण पाहत आहात तुझे देवना दाखल तू पाचू पायरीला इथे दुपारतीचा तू मनाने कैवारू नाटला मनाने कैवारू नाटला आईचा उदो उदो बोला उदो उदो बोला आईचा उदो उदो बोला. Somebody might go be whatever, never to Jana. Bulanda Dana, so be whatever, never to Jana.
असं वचन दिलेलं आहे. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या दिल्या. छान कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि याच कार्यक्रमात पुढच्या वर्णावर आम्ही माघ पौर्णिमा ही आगरी कोळ्यांसाठी किती महत्वाची आहे त्याचं विशेष तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो.
कसं वाटलं दादा? नेहमीसारखं रॉकिंग. याच्या पुढे माझ्याकडून काही शब्द निघणार नाही आणि जास्तीत जास्त संख्येने जर पुढे शो असेल, आय होप भविष्यात खूप मोठ्या संख्येने या प्रयोगाचे शो लागावेत. इथेच नाही तर संपूर्ण जगामध्ये हे शो लागावेत आणि माझ्यासारखे तुम्ही सुद्धा साक्षीदार व्हा आणि माझ्या भावाला, माझ्या या संपूर्ण टीमला सपोर्ट करा. असंच प्रेम राहू द्या आपल्या आगरी कोळी समाजावरती आणि आपल्या आगरी कोळी कलाकारांवरती. धन्यवाद. थँक्यू. एक नंबर शो होता, मजा आली. काय सांगशील पुढच्या शोबद्दल? हा शो तर सगळ्यांनी बघितलाच आहे, सगळ्यांनी एन्जॉय पण केला असेल. पुढच्या शोबद्दल काय सांगशील? ज्या प्रकारे पहिल्या शोला आम्ही थोडासा म्हणजे वेगळा प्रयोग करू, त्याच्यामुळे लोकांच्या थोडीशी नर्वसनेस जाईल नाही जाईल, पण सगळ्या लोकांनी खूप एन्जॉय केला. खरंच मजा आली. खूप चांगला रिस्पॉन्स आला. मला माहित होतं पुढे जाऊन 4-5 प्रयोग झाल्यानंतर त्याला लोकांनी टेस्ट कळेल त्याची, पण पहिल्या प्रयोगाला एवढा प्रतिसाद मिळाला. तुम्ही सगळे लोक आले त्याबद्दल थँक्यू. आणि माझी पुढचे प्रयोगाचे माझी हे शो बनवण्याचा कारणच ते आहे की आगरी कोळी संगीत पूर्ण भारतभर नाही तर जगभर त्याचे शो झाले पाहिजे आणि आपलं संगीत लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे यासाठी. जसा शो झाला तसं जर बघायला गेलं तर हा भारतभर व्हायलाच पाहिजे. पण खरंच मजा आली. या 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 खरंच आपली आगरी कोळी गाणी जी आतापर्यंत नाचवणारी होती ती आता आपण निवांतपणे आपण ऐकू शकतो अशा थीममध्ये, अशा बीटवर यांनी अरेंज केली आणि आपल्या सगळ्यांपर्यंत आणली. खरंच खूप मजा आली. एक वेगळा एन्जॉय केला. शेवटपर्यंत लोक बसले म्हणून ते आमची पावते. हे समजेल की एक पण माणूस उठून नाही गेला किंवा कंटाळला नाही. शो मोठा होता. आपल्या ब्लॉगमध्ये मी छोट्या छोट्या क्लिप घेतल्या. कोणाचा बर्थडे झाला, हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. मला वाटलं केक कपला इथे.
विठ्ठल दादा पण येईल सर आधी सांगायचं ना, लगेच गेले. आधी सांगायचं सगळे गेले. सगळे गेले आता. काय देऊ केक वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मम्मी. मला थँक्यू ना. तुला पण थँक्यू. आई दादा मम्मीचा बर्थडे याचा विश कर. जा पार्टी सोमवारी. पार्टी 24 तारखेला. माझा बर्थडे 24 तारखेला. सुप्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर आणि हा. या फिल्मचे ओनर आपल्या बरोबर आहेत. शोचं सांगतो खूप छान अजून? आयोजन, खूप छान संगीत. आमचे रॉकस्टार बँडचे संस्थापक संगीत पाटील यांचं नाट्य आणि या ठिकाणी खूप छान प्रकारे काय आगरी आणि कोळी या समाजाचं आगरी कोळी आगरी कोलिवूड. झालं इंटरव्ह्यू शांत झालं की नाही? आधी स्क्रिप्ट आहे. थोडं शांत झाले. हळूहळू बोलला, हळूहळू बोलला. संपला. कुठे गेली मम्मी? काही नाचलीच नाही हा? डान्स केलंच नाही. आम्ही सीटवरून नाचलो, हा? हलका हलका. हलका हलका सीटवरून नाचले पण मम्मी नाचलीच नाही. अय नीता बोलते नाचू बोलते. आता बोलते आपण नाचू. अवरे लांबशा चल करून दाखव. काय टाकी मम्मी. पार्टी आता नाही सोमवारी या. माणूस तू. मी तर बोलतो तर मी मी तर बोललो मम्मीचा बर्थडे पटकन मी तर बोललो का जर बर्थडे आहे तर हॅपी बर्थडे म्हण ना पाहिजे. सोमवारी पार्टीला आई पण वेज का आई मालकरी आम्ही मालकरी येऊ ना. मग मी माल नाही घेतले आज. आम्ही मालकरी, तुम्ही का गवत पाला ना ना कवा पण बस कर. तू ये बनवाला. तू ना मम्मी. मिनी मिनी घेतले संगला. असं काही बोल नको. मी बी घालणार नाही. मला भाजीच नाही. मला भाजीच चाललं नाही. भाजीचा दिवस कसं कसं करायला लागले बाई. कोण कोण ए, खाली कर जरा कॅमेरा. मी वरच्या लाईट या उतर. फक्त मी भाऊबीजेला येतो. भाऊबीजेला खाली गेला नाही. यावी फोटो करायला वरती आला काहीच आता गाईच वाजल्यात रात्रीचे 3 बघू शकता. आणि हा ना आता आम्ही आलो. आता आम्ही पोहोचले. 3 वाजले. 12:30 निघले. पण आम्ही बड्डेत गेलेलो सूरज भाऊच्या इथं आणि म्हणून टाइम झाला. इतर या दिदी दादा कालोख कालोख. आज कशा लाईटी बंद ना आपल्या ना. आज आता आम्हाला इथून चालत जायला लागला कारण गाडी तिथं रस्त्याचं काम चालू आहे. गाडी ठेवली मंदिराची. आता आम्ही चालत चालत